Hello student, how are you? कसे आहात? मजेत आहात ना? Okay. Last lecture we studied about the C3 and C4 cycle. Today we are going to discuss about the difference between C3 plant and C4 plant. Most important difference which is already given in the your NCERT textbook. NCERT च्या टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला हा डिफरन्स दिलेला आहे. ओके, तोच डिफरन्स आपण इथं बघूया. मग पहिलं घेऊया आपण बघा कॅरेक्टरिस्टिक फीचर. अँड सेकंड कॉलम मध्ये काय घेतलं आपण C3 प्लांट अँड नेक्स्ट कॉलम C4 प्लांट. फर्स्ट कॅरेक्टर दॅट इज सेल टाइप इन विच द केल्विन सायकल टेक्स प्लेस. ओके, म्हणजे तुम्हाला विचारलंय विअर द केल्विन सायकल टेक्स प्लेस इन C3 प्लांट अँड C4 प्लांट. मग केल्विन सायकल नेमकं कुठे होतं? C3 प्लांट मध्ये मिसोफिल सेल मध्ये होतं. कारण आपल्याला माहिती आहे CO2 चं फिक्सेशन है ना स्ट्रोमाटा थ्रू कुठे येतं? मिसोफिल सेल मध्ये येतं. आणि त्याच सेलमध्ये सगळ्या केमिकल रिॲक्शन होतात. सिंथेसिस ऑफ ग्लुकोज पण होतं आणि रिजनरेशन ऑफ RUBP पण होतं. म्हणजे C3 प्लांट मध्ये कोणतं येणार? मग कोणती सेल या ठिकाणी असेल? मिसोफिल सेल. मिसोफिल सेल मध्ये काय होणार? केल्विन सायकल होणार. आता राहिलं कोणतं? C4 प्लांट. C4 प्लांट मध्ये बघा दोन सेल पार्टिसिपेट होतात. पहिली सेल कोणती होती? मिसोफिल सेल अँड सेकंड सेल बंडल शीथ सेल. मिसोफिल सेल मध्ये होतं फर्स्ट कार्बोक्सिलेशन, बंडल शीथ सेल मध्ये सेकंड कार्बोक्सिलेशन होतं. मग सेकंड कार्बोक्सिलेशन साठी बघा हा सेकंड कार्बोक्सिलेशन जे होतं ते जो CO2 असतो तो कुठे एंट्री करतो? केल्विन मध्ये करतो. याचा अर्थ काय झाला? केल्विन सायकल टेक्स प्लेस इन बंडल शीथ सेल इन C4 प्लांट. मग इथं कोणतं असणार आहे? बंडल शीथ सेल्स. ठीक आहे, बंडल शीथ सेल्स येणार या ठिकाणी. सेकंड पॉइंट, सेल टाइप इन विच द इनिशियल कार्बोक्सिलेशन ऑकर. इनिशियल का बरं म्हटलंय? कारण काही केसमध्ये 2 टाइम्स कार्बोक्सिलेशन झाले. फर्स्ट वन इज C3 प्लांट मध्ये एकदा कार्बोक्सिलेशन होतं. ओनली 1 टाइम्स ऑफ कार्बोक्सिलेशन टेक्स प्लेस इन C3 प्लांट. म्हणजे एकदाच कार्बोक्सिलेशन होतं मिसोफिल सेल मध्ये. पण C4 प्लांट जर स्टडी केलं, आपण केलं हे ऑलरेडी, तर त्या ठिकाणी काय होतं? 2 टाइम्स ऑफ कार्बोक्सिलेशन होतं. म्हणून त्याला आपण काय म्हटलं होतं? डायकार्बोक्सिलेशन सायकल बोललेलो. करेक्ट. मग आता इथं बघा C3 प्लांट मध्ये एकच सेल इन्व्हॉल्व झाले. ठीक आहे, एकच सेल आहे या ठिकाणी. क्वेश्चन काय विचारलंय? सेल टाइप इन विच द इनिशियल कार्बोक्सिलेशन ऑकर. मग इथं कोणतं असेल इनिशियल कार्बोक्सिलेशन? कोणत्या सेल मध्ये येणार? नो डाऊट मिसोफिल सेल. मिसोफिल सेल्स. ओके, आणि या ठिकाणी काय असणार आहे? C4 मध्ये फर्स्ट कार्बोक्सिलेशन कुठे होणार? मिसोफिल सेल मध्ये होणार. मिसोफिल सेल. ठीक आहे, आणि सेकंड कार्बोक्सिलेशन कुठं होतं? बंडल शीथ सेल मध्ये होतं. ठीक आहे, हा एक पॉइंट इथं असणार. दोन्ही ठिकाणी मिसोफिल सेल येणार. देन थर्ड कॅरेक्टर, हाऊ मेनी सेल टाइप डज द लीफ हॅव दॅट फिक्स CO2. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला सेल टाइप विचारलेत, टाइप्स ऑफ द सेल. ओके, डज द लीफ हॅव दॅट फिक्स CO2 म्हणजे कार्बोक्सिलेशन फिक्सेशन ऑफ CO2 करणाऱ्या सेलचे टाइप्स विचारलेत. मग इथं काय असणार आहे? 1 टाइप, ओनली 1 टाइप असेल. कोणती सेल असेल इथं? मिसोफिल सेल. करेक्ट, मिसोफिल सेल. इथं किती टाइप्स असतील? या ठिकाणी 2 टाइप्स असणार. 2 टाइप्स. ठीक आहे, कोणते सेल असणार? एक येणार मिसोफिल सेल अँड सेकंड बंडल शीथ सेल. ठीक आहे, मिसोफिल सेल्स अँड बंडल शीथ सेल्स येणार. ठीक आहे, हे एक झालं. पुढचं बघा प्रायमरी CO2 ऍक्सेप्टर. म्हणजे फर्स्ट टाइम CO2 ऍक्सेप्ट करणारा ऑर्गॅनिक कंपाऊंड या ठिकाणी विचारलंय. मग प्रायमरी CO2 ऍक्सेप्टर इन C3 प्लांट कोणतं असतं? RUBP, रायबुलोज बिसफॉस्फेट. 5 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड असतं. हे प्रायमरी CO2 ऍक्सेप्टर झालं. इन केस ऑफ C4 प्लांट, C4 प्लांट मध्ये प्रायमरी CO2 ऍक्सेप्टर किती कार्बनचं असतं? 3 कार्बनचं. कोणतं असतं? फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ऍसिड, किंवा त्याला फॉस्फोइनॉल पायरुव्हेट म्हटलं तरी चालेल. फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ऍसिड यामध्ये. ठीक आहे, हे काय असणार आहे? प्रायमरी CO2 ऍक्सेप्टर असणार आहे. देन नेक्स्ट कॅरेक्टर,
नंबर ऑफ कार्बन इन द प्रायमरी CO2 ॲक्सेप्टर. याच्यामध्ये किती कार्बन असतात? 5 कार्बन. याच्यामध्ये किती असणार? फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ऍसिड मध्ये 3 कार्बन. ओके. नंबर ऑफ कार्बन इन प्रायमरी CO2 ॲक्सेप्टर 5 कार्बन आणि या ठिकाणी C4 मध्ये काय येणार? 3 कार्बन. नेक्स्ट कॅरेक्टर प्रायमरी CO2 फिक्सेशन प्रोडक्ट. ओके. कॅरेक्टरिस्टिक फीचर इन C3 and C4 प्लांट प्रायमरी CO2 फिक्सेशन प्रोडक्ट. प्रायमरी CO2 फिक्सेशन C3 प्लांट मध्ये नेमकं कुठे होतं? आपण बघितलं. कुठे बघितलं? मिसोफिल सेल मध्ये होतं. करेक्ट. मग त्याचं प्रोडक्ट विचारलं इथं. मग प्रोडक्ट कोणतं असतं? फॉस्फोग्लिसरिक ऍसिड असणार. ओके. फॉस्फोग्लिसरिक ऍसिड इज ए प्रायमरी CO2 fixation product in C3 plant. Okay. Then what about C4 plant? In case of C4 plant, primary CO2 fixation product is oxaloacetic acid. ठीक है. oxaloacetic acid इथं तयार होतं है ना. फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ऍसिड रिॲक्ट्स कोणासोबत होतं या ठिकाणी? ठीक आहे. रिॲक्ट्स होतो HCO3 मायनस सोबत आणि नंतर आपल्याला 4 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड मिळतं. ठीक आहे. दे हॅव्हिंग 2 कार्बोक्सिलिक ग्रुप है ना, म्हणून डाय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल म्हटलेलं. मग आता इथं कोणतं मिळतं? ऑक्झॅलोॲसिटिक ऍसिड. हे असणार आहे CO2 फिक्सेशन प्रोडक्ट. पण कोणतं? प्रायमरी CO2 फिक्सेशन प्रोडक्ट. C4 मध्ये आलं ऑक्झॅलोॲसिटिक ऍसिड आणि C3 मध्ये कोणतं असणार? फॉस्फोग्लिसरिक ऍसिड असणार. नेक्स्ट वन, नंबर ऑफ कार्बन इन प्रायमरी CO2 फिक्सेशन प्रोडक्ट. ओके. सिंपल आहे. प्रायमरी CO2 फिक्सेशन प्रोडक्ट मध्ये किती कार्बनचं हे असेल? C3 मध्ये किती कार्बनचे? फॉस्फोग्लिसरिक ऍसिड 3 कार्बन. ठीक आहे. इकडे किती येणार? ऑक्झॅलोॲसिटिक ऍसिड 4 कार्बन. 3 and 4. नेक्स्ट कॅरेक्टर, डज द प्लांट हॅव अ रुबिस्को? रुबिस्को असतं का C3 प्लांट मध्ये? यस. रुबिस्को प्रेझेंट इन द C3 प्लांट. व्हॉट अबाउट C4 प्लांट? रुबिस्को प्रेझेंट और absent? नो डाउट. In C4 plant, Rubisco is also present and which is present in the bundle sheath cell. Okay. Yes. C4 plant as well as C3 plant having Rubisco enzyme for fixation of CO2. Correct. Then next character, does the plant have phosphoenol pyruvate carboxylase enzyme? पेप्केज बोललं जातं. ठीक आहे. डज द प्लांट हॅव फॉस्फोइनॉल पायरुव्हेट कार्बोक्सिलेज एन्झाईम. मग हे एन्झाईम C3 मध्ये बघितलं का आपण? केल्विन सायकल मध्ये नव्हतं. मग इथं काय येणार? नो. फॉस्फोइनॉल पायरुव्हेट कार्बोक्सिलेज एन्झाईम absent in C3 plant. But in case of C4 plant, phosphoenol pyruvate carboxylase enzyme is present. आणि हे कुठे असणार? प्रेझेंट इन C4 प्लांट. पण कोणत्या सेल मध्ये येतं? मिसोफिल सेल मध्ये येणार. ओके. द नेक्स्ट कॅरेक्टर, विच सेल इन द प्लांट हॅव रुबिस्को? मग रुबिस्को कुठे असतं? C3 प्लांटच्या कोणत्या सेल मध्ये रुबिस्को असणार? दॅट इज मिसोफिल सेल. मिसोफिल सेल रुबिस्को असेल. C4 प्लांटच्या कुठे असणार? बंडल शीथ सेल मध्ये येणार. ठीक आहे. बंडल शीथ सेल हॅव्हिंग रुबिस्को एन्झाईम इन C4 प्लांट अँड मिसोफिल सेल हॅव्हिंग रुबिस्को एन्झाईम इन C3 प्लांट्स. ओके. द नेक्स्ट कॅरेक्टर CO2 फिक्सेशन रेट अंडर हाय लाईट कंडिशन है ना. हाय लाईट कंडिशन मध्ये CO2 फिक्सेशन रेट स्टडी करतोय आपण है ना. कॅरेक्टरिस्टिक फीचर. मग C3 प्लांट मध्ये काय असणार? CO2 फिक्सेशन रेट अंडर हाय लाईट कंडिशन. जर समजा लाईट कंडिशन जास्त, इंटेन्सिटी जर वाढली तर C3 प्लांट मध्ये CO2चं फिक्सेशन कसं होतं? लो होणार. का बरं? कारण लाईट इंटेन्सिटी वाढली की काय होतं त्या ठिकाणी? इफ वी इन्क्रीज द लाईट इंटेन्सिटी, टेम्परेचर पण काय होतं? वाढलेलं असतं. त्यामुळे स्टोमाटा काय होतात? क्लोज होऊन जाणार.
ठीक आहे, मग CO2चं फिक्सेशन काय होणार, कमी होणार. म्हणून या ठिकाणी काय येणार आहे, CO2 फिक्सेशन रेट कसा असणार, लो असणार. कोणत्या प्लांटमध्ये, C3 प्लांटमध्ये. ठीक आहे. व्हॉट अबाउट C4 प्लांट. C4 प्लांट ऑलरेडी हे प्लांट कशा ट्रॉपिकल प्लांट आहे, कुठे ग्रो होतात, ज्या ठिकाणी टेम्परेचर जास्त असतं, वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी कमी असणार आहे, और अवेलेबिलिटी ऑफ वॉटर कसं असतं या ठिकाणी, कमी असणार. ठीक आहे. म्हणून ह्या प्लांटमध्ये ॲट अंडर हाय लाईट इंटेन्सिटी CO2 फिक्सेशन रेट कसं असणार, इथं हाय असणार. ठीक आहे. हाय CO2 फिक्सेशन रेट इन C4 प्लांट, लो CO2 फिक्सेशन रेट इन C3 प्लांट. नेक्स्ट कॅरेक्टर, वेदर फोटो रिस्पिरेशन इज प्रेझेंट ॲट लो लाईट इंटेन्सिटी. लाईट इंटेन्सिटी कमी जर असेल, ठीक आहे, तर या ठिकाणी विचारले फोटोसिंथेसिस, फोटो रिस्पिरेशन जे होतंय, ठीक आहे, ते लो लाईट इंटेन्सिटीला कसं होणार, ह्या दोन्ही प्लांटमध्ये विचारलंय. मग आपल्याला माहिती आहे बघा, C3 प्लांटमध्ये काय होतं, फोटो रिस्पिरेशन होतं. ठीक आहे. मग फोटो रिस्पिरेशनसाठी कंडिशन काय असायला हवी, हाय लाईट इंटेन्सिटी, हाय टेम्परेचर असायला हवं. म्हणजे काय होतात, स्टोमाटा क्लोज होणार आणि मिसोफिल सेलमध्ये O2चं कॉन्सन्ट्रेशन वाढणार. मग रुबिस्को एन्झाईम काय करेल, O2ला बाइंडिंग साईट प्रोव्हाइड करणार आणि तेव्हा फोटो रिस्पिरेशन होतं. करेक्ट की नाही. ओके. तर या ठिकाणी मग लो लाईट इंटेन्सिटीला फोटो रिस्पिरेशन कसं असणार या ठिकाणी, निग्लिजिबल. आणि C4 प्लांटमध्ये तर फोटो रिस्पिरेशन स्टडी करत नाहीत आपण, मग याला पण आपण काय कन्सिडर करूया, निग्लिजिबल. ओके, निग्लिजिबल बोथ इन C3 as well as C4 plant at low light intensity. Next character, whether photorespiration is present at high light intensity. लाईट इंटेन्सिटी काय केली आता या ठिकाणी, वाढवले बघा, है ना, हाय लाईट इंटेन्सिटीला. मग लाईट इंटेन्सिटी वाढली म्हणजे C3 प्लांटमध्ये लाईट इंटेन्सिटी जर वाढली, टेम्परेचर जर वाढलं, CO2चं कॉन्सन्ट्रेशन मिसोफिल सेलमधलं कमी झालं, O2चं कॉन्सन्ट्रेशन जर इन्क्रीज झालं, तर या ठिकाणी काय होतं, फोटो रिस्पिरेशनचा रेट कसा असतो, हाय असतो. ठीक आहे. लो लाईट इंटेन्सिटीला नेग्लिजिबल, हाय लाईट इंटेन्सिटीला हाय असणार. ओके. मग या ठिकाणी आपला C3 प्लांटचं कॅरेक्टर कोणतं येणार, फोटो रिस्पिरेशन इज प्रेझेंट ॲट हाय लाईट इंटेन्सिटी कसं असणार, हाय येणार. ठीक आहे. हाय फोटो रिस्पिरेशनचा रेट असणार. C4 प्लांटमध्ये तर काय फोटो रिस्पिरेशन होतच नाही, अल्टरनेटिव्ह पाथवे हा, म्हणून इथं काय घेऊया आपण, निग्लिजिबल. ओके, निग्लिजिबल. नेक्स्ट कॅरेक्टर, वेदर फोटो रिस्पिरेशन वुड बी प्रेझेंट ॲट लो CO2 कॉन्सन्ट्रेशन. CO2चं कॉन्सन्ट्रेशन जर कमी झालं तर फोटो रिस्पिरेशन कसं होणार, जास्त होणार की कमी होणार. C3 प्लांटमध्ये नो डाऊट CO2 कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज जर झालं तर या ठिकाणी काय होतं, फोटो रिस्पिरेशन होतं. आणि CO2 कॉन्सन्ट्रेशन जर वाढलं तर या ठिकाणी नॉर्मल केल्विन सायकल होते C3 प्लांटमध्ये. म्हणजे या ठिकाणी आन्सर काय असणार आहे, हाय. काय येणार, हाय येणार. आणि C4 प्लांटमध्ये वेदर फोटो रिस्पिरेशन वुड बी प्रेझेंट ॲट लो CO2 कॉन्सन्ट्रेशन. लो CO2 कॉन्सन्ट्रेशनला इकडे काय घ्यायचं, इथं येणारच नाहीये फोटो रिस्पिरेशन, दॅट इज निग्लिजिबल. ओके, निग्लिजिबल इन C4 प्लांट्स. नेक्स्ट कॅरेक्टर, whether photorespiration would be present at high CO2 concentration. हाय CO2 कॉन्सन्ट्रेशनला फोटो रिस्पिरेशनचा रेट कसा असणार, C3 प्लांटमध्ये CO2चं कॉन्सन्ट्रेशन वाढलं की काय होणार, C3 सायकल होणार. म्हणजे इथं काय घ्यावं लागेल आपल्याला, वेदर फोटो रिस्पिरेशन वुड बी प्रेझेंट ॲट हाय CO2 कॉन्सन्ट्रेशन. हाय CO2 कॉन्सन्ट्रेशनला फोटो रिस्पिरेशनचा रेट कसा असणार, निग्लिजिबल. निग्लिजिबल म्हणण्यापेक्षा नो म्हटलं तरी पण चालणार, नो. और या ठिकाणी पण हे सेम असणार, नो और निग्लिजिबल असणार. ठीक आहे. दिस इज अबाउट द सम कॅरेक्टरिस्टिक फीचर विच इज प्रेझेंट इन C3 and C4 प्लांट. देन नेक्स्ट कॅरेक्टर, दॅट इज टेम्परेचर. ओके, टेम्परेचर फॉर
C3 plant and temperature for C4 plant. Temperature. Next character, temperature. Okay, temperature. C3 प्लांट मधलं ऑप्टिमम टेम्परेचर किती असतं माहिती आहे आपल्याला 20 डिग्री टू 25 डिग्री सेल्सियस ऑप्टिमम टेम्परेचर फॉर C3 plant. What about C4 plant? Optimum temperature 30 degree to 40 degree Celsius. Okay, and last character that is examples. First, C3 plant, wheat, rice, sorghum, okay, bamboo, wheat, sorghum, bamboo, potato, etc. Example of C3 plant. And C4 plant example, sugarcane, maize, amaranthus, chenopodium, etc. Okay, this is about the difference between C3 plant and C4 plant, which is given in your NCERT textbook. Thank you.